ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विमलताई कल्पनाताईंना म्हणतात, वहिनी, मी अस्मिता ताईंना बोलवायला गेले होते. त्या म्हणाल्यात, मी 2च मिनिटात येते. तर आता कल्पनाताई म्हणू लागतात, बरं ती आल्यानंतर तिलाच विचारूया. तर प्रतिमा आत्या विचारतात, अगं कशाबद्दल बोलतेस कल्पना? तर कल्पनाताई प्रतिमा आत्यांना म्हणतात, अगं प्रतिमा, आता सायली आणि अर्जुनची वेडिंग अॅनिव्हर्सरी जवळ आली आहे. त्याबद्दलच प्लॅनिंग. आता काय करायचं हे अस्मितालाच विचारावं लागेल. अस्मिता आली की तिला विचारूया. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो मी तर विसरूनच गेले होते. आता सायलीने अर्जुनच्या लग्नाचा वाढदिवस जवळ येत आहे. तर प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई बोलत असताना आता अस्मिताही आलेली असते. अस्मिता सर्वांना गुड मॉर्निंग बोलते. तर कल्पनाताई तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतात. तर कल्पनाताई प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा, फेब्रुवारी महिना चालू झाल्यापासूनच अस्मिताचा प्लॅनिंग सुरुवात झाला आहे. तर अस्मिता म्हणते, हो. तर सायली आणि अर्जुनच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल बोलताय ना? मग त्याची तर तयारी मी सुरू केलीही आहे. कारण बघा ना सायली, अर्जुनचं 3 वर्षांपूर्वीचं लग्न आणि आता गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वीच लग्न, या दोन्ही वेडिंग अॅनिव्हर्सरी अगदी दणक्यातच व्हायला हव्यात. तर प्रतिमा म्हणतात, सायली, अर्जुनच 3 वर्षापूर्वीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच लग्न, हे सुद्धा 13-14 फेब्रुवारीलाच झालं होतं ना? तर आता अस्मिता म्हणते, हो, दोन्ही लग्नांच्या वेळी अर्जुनने व्हॅलेंटाईन वीकच निवडला होता. हा काही योगायोग असू शकत नाही आणि म्हणूनच हे दोन्ही वेडिंग अॅनिव्हर्सरी अगदी दणक्यात व्हायला हव्या. तर विमल ताई कल्पनात ताईंना म्हणतात, जास्त लोक येणार आहेत का वहिनी? तसं असेल तर आपल्याला सगळी तयारी अगोदरच करावी लागेल. कल्पनात ताई म्हणतात, नाही विमल, आपण जास्त लोकांना नाही बोलवणार आहोत. कारण सायली, अर्जुनला ते अजिबात आवडणार नाही. त्यांना त्यांचा हा स्पेशल दिवस त्यांच्या माणसांसोबतच सेलिब्रेट करायला आवडेल. त्यामुळे आपल्याला जास्त माणसांना बोलवता येणार नाही. आता हे सगळं काही बोलणं चालू असतानाच सायली, अर्जुन आलेत हे लक्षात येताच प्रतिमा त्या सर्वांना शांत करतात. सायली, अर्जुन येताच अर्जुन विचारतो, कसल्या सेलिब्रेशनबद्दल बोलताय तुम्ही? तर अस्मिता म्हणते, कुठे काय, काहीच नाही. तर अर्जुन म्हणतो, तुम्हाला काय, आम्ही शाळेत जाणारी मुलं म्हटलो. अस्मिताई, तुम्ही कशाबद्दल बोलताय हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. तर सायली म्हणते, तुम्ही सर्वजण आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आणि त्यासाठीच प्लॅन करत आहात ना? पण आई, जास्त काही मोठा घाट वगैरे घालू नका, सगळं थोडक्यातच करायचं आहे. तर कल्पनाताई म्हणतात, ते आम्हाला ठरवू दे, त्यामध्ये तुम्ही काहीही बोलू नका. अस्मिता म्हणते, हो ना, तुम्ही दोघंही एकमेकांवर एवढं प्रेम करता आणि म्हणूनच आम्हाला तुमचा हा दिवस स्पेशल करायचा आहे. आणि तसंही तुम्हा दोघांचीही वेडिंग अॅनिव्हर्सरी जी आहे ती व्हॅलेंटाईन वीकमध्ये येते. हा काही योगायोग असू शकत नाही, कारण तुम्हा दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि म्हणूनच हा योगायोग चुळून आला आहे. नाहीतर काही जणांच्या नशिबात एवढं प्रेम असतं तरी कुठे, असं म्हणत आता अस्मिता थोडी इमोशनल होते. तिला खूप वाईट वाटतं. आता कल्पनाताई तिला सावरतात आणि म्हणू लागतात, अस्मिता म्हणते, तुम्ही सर्वजण एवढे सिरियस का झाला आहात? तुम्ही आता सर्वजण प्लॅन करणार आहात ना? पुढे काय करायचं ते आपण कलर थीम, जेवणाचा मेनू, सगळं काही ठरवायला हवं. तर अर्जुन म्हणतो, त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे आहे, मग रेड कलरच चालेल ना? असं म्हणत आता सायली, अर्जुन, कल्पना ताई, प्रतिमाहत्या, अस्मिता सर्वच जण मिळून आता वेडिंग अॅनिव्हर्सरीच प्लॅन करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुनच्या नर्सला भेटून आलेले असतात. ती नर्स सुनीता काकडे आता विचार करू लागते आणि त्यानंतर ती प्रियाला फोन करते. प्रिया फोन उचलते आणि विचारते, हॅलो, कोण बोलते? तर सुनीता काकडे आपली ओळख करून देत म्हणते की मी सुनीता काकडे. तर प्रिया म्हणते, कोण? तर त्या म्हणतात की मी सिटी हॉस्पिटलमधली नर्स आठवते ना? आता मात्र प्रिया घाबरून गेलेली असते. प्रियाच्या लक्षात येत नाही की त्या ठिकाणी अश्विन आहे
आणि म्हणूनच प्रिया तिच्यावर चिडते आणि म्हणते, तू फोन का केलायस आता पाहते. तर त्या ठिकाणी अश्विन असतो. प्रिया नाटक करत म्हणते, अरे हो, तू अननोन नंबरवरून फोन का केलायस असं मला विचारायचं होतं. आता अश्विन प्रियाकडे पाहताच प्रिया अश्विनला म्हणते, तिचा मोबाईल बिघडलाय ना म्हणून तिने दुसऱ्या नंबरवरून फोन केला आहे. माझी मैत्रीण बोलते, मी एक काम करू का? मी बाहेर जाऊन बोलते. तू इथे ऑफिसच काम करतोयस ना उगाच. तुला डिस्टर्ब नको व्हायला असं म्हणत आता प्रिया सुनीता काकडे हिच्याशी बोलण्यासाठी बाजूला येते आणि म्हणू लागते, तू फोन का केलायस? तुला सांगितलं होतं ना की यापुढे मला फोन करायचा नाही. तर सुनीता काकडे म्हणते की हो केलाच नसता, परंतु फोन करायला सुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं आणि त्यासाठीच मी फोन केला आहे. प्रिया म्हणते, काय कारण आहे? तुला पैसे हवे असतील आणि म्हणून तू फोन केला असतील, परंतु ते पैसे मिळणार नाहीत. तर सुनीता काकडे म्हणते, पण मी काय बोलते ना ते ऐकून घ्या अगोदर मॅडम, कारण आज इथे कोण आले होते हे तुम्हाला माहीत तरी आहे का? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांची बायको आत आहे. ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, काय? तर आता सुनीता म्हणू लागते की हो, त्यांनी मला विचारलं की ती डेड बॉडी तू कोणाला दिली होतीस आणि त्यावेळी मी तुमचं नाव घेतलं नाही, फक्त मी नागराज किल्लेदार यांचंच नाव घेतलं. तर प्रिया म्हणते, थँक यू सो मच, बरं झालं तू असं केलंस. तर सुनीता म्हणू लागते की हो, मी हुशारी दाखवली आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे. मग या हुशारीचा मोबदला तर मिळायलाच हवा आणि तोही दुप्पट. प्रिया म्हणते, काय? तर सुनीता म्हणते की हो, दुप्पट मोबदला मिळायलाच हवा. तर प्रिया म्हणते, गप्प बसायचं आणि दुप्पट मोबदला मी आता कुठून देऊ? आणि हो, तुझी माझ्यासोबत बोलण्याची आणि पैसे मागण्याची तितकी लायकीही नाहीये. तर आता सुनीता प्रियाला म्हणते, तुमची लायकी काय आहे हे मी आता अख्ख्या जगाला दाखवून देऊ शकते. मी जर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना आता एक कॉल केला तर तुम्ही कुठे असू शकता याचा विचार तरी करू शकता का? आता प्रिया पूर्णपणे घाबरून जाते. तिच्या डोळ्यासमोर नागराज आणि महिपा शिकरे यांची झालेली अवस्था असते आणि त्यामुळे प्रियाला तोंड बंद ठेवावं लागतं. प्रिया म्हणते, हो, मी मॅनेज करते. तर सुनीता म्हणू लागते की मॅनेज करते नाही, आजच्या दिवसात मला पैसे मिळायलाच हवे. आता मात्र प्रिया फोन ठेवते. आता पैशाची व्यवस्था कशी करावी हे प्रियालाही कळत नसतं. प्रिया मनाशीच म्हणते, काय करू आता? इतका पैसा मी कुठून जमा करू? तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन त्याचं काम करत असतो. आता सायली येते आणि अर्जुनला म्हणते की बरं झालं की आपल्याला एक पुरावा मिळाला आहे. आता सुनीता काकडे आपल्या समोर कोर्टात साक्ष देऊ शकते आणि त्यामुळे सत्य उघडकीस येऊ शकतं. तर आता अर्जुन म्हणतो, नाही, त्याचा काही उपयोग होईल असं मला तरी वाटत नाही, कारण सुनीता काकडे ही सुद्धा त्याप लँडचा एक भाग होती आणि त्यामुळे तिची साक्ष आपल्याला एवढी उपयोगाला पडेल असं नाही वाटत. तर सायली म्हणते, पण बाबू आहे ना, तो देईल की साक्ष? अर्जुन म्हणतो की हो, बाबू आहे, परंतु तो नागराजच्या विरुद्ध साक्ष नाही देणार, कारण महिपा शिकरेने त्याला सुपारी दिली होती. तो कोर्टात फार तर एवढंच बोलेल की हो, महिपा शिकरेने मला सुपारी दिली होती आणि त्याच्यासोबत एक व्यक्ती होती, परंतु ती नागराज किल्लेदार होती हे तर सिद्ध होऊच शकत नाही. त्यामुळे आपल्याला अजून पुरावे शोधावेच लागतील बाबूला. आपण असं म्हणत अर्जुन पुढे काही बोलणार तर म्हणते, अरे देवा. तर अर्जुन विचारतो, काय झालंय? सायली म्हणते, अहो, मी डाळ आणि तांदूळ भिजत टाकले होते. उद्या इडली चटणी बनवायची आहे ना, मग ते मी लावायचं विसरूनच गेले. म्हणजे मगाशी मी लावायला घेतलं होतं, पण त्यावेळी आई आल्या आणि ते राहूनच गेलं. थांबा, मी आले. अर्जुन म्हणतो, अगं हो, पण मी केसबद्दल. परंतु सायली आपलं काम करण्यासाठी किचनमध्ये निघून जाते. आता अर्जुनच केसबद्दलच बोलणं तिथेच राहून जातं. तर दुसरीकडे पाहायला मिळत अश्विन त्याच ऑफिसच काम करत असतो आणि त्याचवेळी प्रिया त्याच्या समोर येऊन उभी राहते. प्रिया मनाशीच म्हणते, आजकाल
या तिजोरीला लॉकच पडला आहे. या तिजोरीला कुलूप लागला आहे. परंतु आता तरी मला प्रयत्न करावे लागतील. आता तरी या तिजोरीचा कुलूप उघडेल ना असं म्हणत प्रिया विचार करू लागते. आता प्रिया अश्विनला पैशाबद्दल विचारणार, परंतु त्याचवेळी अश्विनला फोन आलेला असतो. अश्विन म्हणतो हॅलो बोला, परंतु प्रियाची कुरबुर मात्र चालत असते. प्रिया तरीही सुद्धा खुणावून अश्विनला विचारण्याचा प्रयत्न करत असते. अश्विन तिला थांबायला सांगत असतो, परंतु प्रिया काही शांत राहत नसते, कारण प्रिया घाबरून गेलेली असते. अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, पण आज आपलं हे काम नाही होऊ शकत, आपण उद्याच बोलूयात असं म्हणत अश्विन आता फोन ठेवतो आणि प्रियावर छेडत प्रियाला विचारतो काय चाललंय, तुला कळतं का? अगं हॉस्पिटलमधून फोन होता, जरा बोलायला तरी देशील का? तर प्रिया म्हणते अश्विन अरे माझं सुद्धा काम खूप महत्वाचं होतं आणि म्हणूनच मी बोलण्याचा प्रयत्न करत होते. अश्विन म्हणतो काय झालंय? तर प्रिया म्हणते अश्विन थोडे पैसे हवे होते, म्हणजे माझी मैत्रीण आहे ना जिचा आता फोन आला होता, तिच्या आईचा ऑपरेशन आहे आणि त्यासाठी तिला मदत हवी होती, कारण तिची परिस्थिती इतकी फारशी चांगली नाहीये. आणि मी पटकन बोलून गेली की देईन पैसे, पण मग माझ्या लक्षात आलं की माझ्या अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्सच नाहीये, तू देशील का मला पैसे? तर अश्विन म्हणतो तन्वी सकाळी मी तुझ्याकडे कॉफी मागितली होती, मला कॉफी देण्या इतकाही तुझ्याकडे वेळ नाहीये, तू तिथून निघून गेलीस आणि आता तूच माझ्याकडे पैसे मागत आहेस. प्रिया म्हणते अरे याच मैत्रिणीला फोन करायचा होता. तर अश्विन म्हणतो पण हिचा मोबाईल बिघडला होता ना? तर प्रिया म्हणते अरे तो आता बिघडलाय, बिचारी माझी मैत्रीण प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम वाढतच आहेत, तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कधी संपतच नाहीयेत. परंतु अश्विन तू देशील ना रे पैसे? ताच द्यायला हवेत असं काही नाहीये, घाई करायची काहीच गरज नाहीये, तू या दिवसभरात कधीही दिलेस तरी चालतील. मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? तुला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी, भरपूर कॉफी पावडर घातलेली. आता अश्विन काहीच बोलत नाही. प्रिया म्हणते काय झालं अश्विन? अरे बोल ना, तू जर असा छोट्या छोट्या कारणांवरून रुष्ट राहिलास तर कसं होईल? तर अश्विन म्हणतो मला नको आहे कॉफी. प्रिया म्हणते मी घेऊन येते ना तुझ्यासाठी कॉफी असं म्हणत प्रिया बाहेर येते आणि प्रिया मनाशीच म्हणते आता या अश्विनला गुंडाळण्यासाठी मला पुन्हा एकदा संसार हे नाटक करावंच लागेल, परंतु एवढं करू नये, हे पैसे मिळतील की नाही काहीच कळत नाहीये असं म्हणत प्रिया आता कॉफी आणण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे आता सायलीची किचनमधली काम आवडल्यानंतर आता सायली पुन्हा एकदा रूममध्ये येते. त्यावेळी अर्जुन मात्र शांत बसून असतो. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते बोला, तुम्ही काय बोलत होता? अर्जुन म्हणतो की आता तू इथे आलीयस ज्यावेळी मला बोलायचं होतं त्यावेळी तुझ्यासाठी इल्ली महत्वाची होती. तर सायली म्हणते अहो असं काय बोलताय, उद्या सकाळच्या नाश्त्याची तयारी नको का करायला? आणि मी जर आता ते वाटण लावलं नसतं तर ते खराब झालं असतं आणि उद्या सकाळी ऐनवेळी घाई झाली असती. तर अर्जुन म्हणतो म्हणजे तुझ्यासाठी घरची काम महत्वाची आहे, ऑफिसची काम महत्वाची नाहीयेत? तर सायली म्हणते अहो तुम्ही असं का बोलताय? अहो जेवढं ऑफिसच काम महत्वाचं आहे तेवढंच घरचंही काम महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं घरची काम एवढी सोपी आणि सहज आहेत का? अहो तुम्हाला जरी वाटत असलं तरी सुद्धा तुमच्या ऑफिसच्या कामा इतकंच घरचं कामही तितकंच महत्वाचं असतं. अर्जुन म्हणतो परंतु घरची काम आणि ऑफिसच काम यामध्ये कंपॅरिझन होऊच शकत नाही. सायली म्हणते खरं आहे, कारण ऑफिसमध्ये बसून ठराविक वेळेमध्ये काम करणं आणि घरात 24 तास काम करणं राबणं याची तुलना होऊच शकत नाही. तुम्हाला काय वाटतं हो? तुम्ही ऑफिसमध्ये जाता म्हणजे घरी बायका काहीच काम करत नाहीत. अहो त्यांची काम आणि तुमची काम ही बरोबरी कधीच होऊ शकत नाही. आता अर्जुन काही पुढे बोलणार, परंतु त्या अगोदर सायली म्हणू लागते उचलली खाईल आणि निघालं ऑफिस किंवा कोर्टात इतकं घरचं काम सोपं आणि सहज नाहीये. तर अर्जुन म्हणतो
तुला काय म्हणायचंय? माझं काम इतकं सोपं आहे. अगं कोर्टात जाणं किंवा एखाद्या केसबद्दल डिस्कस करणं, एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं इतकं सहज आणि सोपं नाहीये तुला वाटते तितकं. तुला जर असं वाटते तर जाना. एखाद्या दिवशी कोर्टात जा, एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये, मग तुला कळेल की माझं काम किती डिफिकल्ट आहे. तर सायली म्हणते, जाईन ना मी, काहीच हरकत नाही. तसंही मी तुम्हाला तुमच्या केसमध्ये मदत करतेच, तसेच मी बाकीच्यांनाही मदत करेन, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला सांगा, तुम्हाला एका दिवशी स्वयंपाक करणं, पाहुणे रावळे, त्यांची उट्टाप एवढंच काय, तर घरचे सण समारंभ, हे सगळं काही तुम्हाला जमणार आहे का? तर अर्जुन म्हणतो, त्यात काय झालं? हे सगळं तर असं इझी आहे आणि असं होऊन जाईल. याला मी अजिबातच घाबरत नाही. सायली म्हणते, हो का? तुम्हाला एवढं सोपं वाटतंय का? हो, जेवढं तुम्ही कॉन्फिडन्समध्ये बोलताय ना, तेवढ्या कॉन्फिडन्सने तुम्ही किचनमधली काम नाही करू शकत. एक दिवस स्वयंपाकघरातली काम करत असताना तुमच्या तोंडाला फेस येईल. अर्जुन म्हणतो, या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला तू चॅलेंज करतेस का? एक दिवस का, तर काही दिवस तू माझ्या ऑफिसमध्ये जायचं आणि ऑफिसची काम करायचीत आणि मी स्वयंपाकघर सांभाळे, आणि फक्त स्वयंपाकघरच नाही तर अख्खं घर सांभाळेल. आणि हो, तू जर हरलीस ना, तर तू एक्सेप्ट करायचं आहेस. तर सायली अर्जुनला म्हणते, तसं तुम्हाला वाटते कारण मी मुळात हरणारच नाहीये. पण हो, मी जर काही दिवस तुमच्या ऑफिसची काम करणार असेल, तर पुढचे काही दिवस तुम्हाला माझी घरची सगळी काम करावी लागतील. एकही काम चुकलेलं चालणार नाही. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मग ठरलं. तर मग या पुढचे काही दिवस तू ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि मी सायली सुभेदार. तर सायली म्हणते, तुम्हालाही कळू देत गृहिणी कशा कशातून जातात. तर अर्जुन म्हणतो, आणि तुलाही कळून देत की शहरातला एकमेव सक्सेस ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे सगळं काही कसं मॅनेज करतो आणि हे यश कसं मिळवतो. त्यामुळे आता पुढचे काही दिवस आपल्याला एकमेकांची काम करावीच लागतील. सायली म्हणते, मला तर काहीच हरकत नाहीये. असे म्हणत आता सायली फुल कॉन्फिडन्समध्ये अर्जुनला म्हणते, काय मग बायको, आजपासून तू माझी काम करशील ना? आणि तुला ते जमेल ना? आणि हे चॅलेंज एक्सेप्ट आहे ना तुला? तर सायली म्हणजेच अर्जुन म्हणू लागतो की हो, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण दोघांमध्ये अदलाबदल करूयाच. ठरलं. तर मग असं म्हणत दोघेही हात मिळवणी करतात. तर अर्जुन म्हणू लागतो, या वर्षीच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीच हेच सेलिब्रेशन असेल. ठरलं. तर मग असं म्हणत दोघांनीही आता एकमेकांची त्यांची काम करायची ठरवलेली असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळत ठरल्याप्रमाणे अर्जुन सकाळी लवकर उठतो. ज्याप्रमाणे सायली किचनमध्ये काम करायला सुरुवात करते, त्याचप्रमाणे अर्जुन आता म्हणू लागतो, चला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमची आता स्वयंपाकघरातली ड्युटी सुरू. असं म्हणत अर्जुनने आता टेबलवर डेकोरेशन केलेलं असतं आणि म्हणू लागतो, हे चॅलेंज तर मी हरणारच नाही. टेबलवर डेकोरेशन तर करून झालं आहे, आता मिशन इडली. असं म्हणत आता तो इडलीच बॅटर पाहतो, परंतु ते बॅटर पाहून त्याला कळतच नसतं की याची इडली कशी बनवायची. अर्जुन ते बॅटर पाहतो आणि म्हणू लागतो, हे तर बॅटर आहे, मग यापासून इडली कशी बनणार? चालेल, ही आता कुकरात लावते. कुकरात लावून झाल्यावर याच्या 4 शिट्ट्या करतो म्हणजे इडली तयार. असं म्हणत तो बॅटर पूर्णपणे ढवळून घेत असतो, परंतु त्याचवेळी ते बॅटर त्याच्या टी शर्टवर पडतं. अर्जुन म्हणतो, बापरे, या बॅटरने तर माझं टी शर्टच खराब केलं आहे. पण इडली कशी बनवायची हे तर मला अजून कळालच नाहीये. काही हरकत नाही, मी मम्माला विचारतो. परंतु त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं की सायली कधीच कोणाला काही विचारत नाही. अर्जुन म्हणतो, नाही, कोणालाच काही विचारायचं नाही, कारण बायको कधी कोणाला काही विचारतच नाही. पण इडली कशी बनवायची हे अर्जुनला अजूनही कळालेलं नसतं आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, हे राहू देत बाजूला. यानंतर काय बनवलं जातं? चहा. सकाळी सकाळी चहा बनवला जातो. असं म्हणत आता अर्जुन चहा बनवायचं ठरवतो आणि इडलीच बॅटर बाजूलाच ठेवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पोलीस स्टेशनला
आता नागराजला पुन्हा एकदा महिपा शिखरेच्या बाजूच्या कोठडीत आणून ठेवलं जातं. तर महिपा शिखरे म्हणतात, काय रे नाग्या, अरे तू मला असं सोडून जाऊ नकोस. तू जर असा सोडून गेलास तर मला करमत नाही रे, एकटेकट वाटतं, खूप बोर वाटत रे, त्यामुळे मला सोडून जाऊ नकोस. आणि हो काय रे नाग्या, तुझा तो वकील आला होता, तो तुझ्यासाठी काही खटपट करतोय की नाही? तुला सोडवण्याचा विचार चालू आहे ना त्याच्या मनात, की निघून गेला, पण मला मात्र भारी उपयोगी पडला होता. तो पण तुझं व्यालकच लय खराब आहे. तर नागराज काका महिपा शिखरेने म्हणतात, माझ्या नशिबाचा विचार तू का करतोयस? तू फक्त तुझ्या त्या पोरीचा विचार कर, म्हणजे काय आहे ना, तिच्या आत्म्याला शांती कशी लावेल याचा विचार कर. कारण तू जर इथे काही करून बसलास तर तिला किती त्रास होईल याचा विचार करतोयस ना तू, असं म्हणत नागराज आता महिपा शिखरेंना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. महिपा शिखरे रागानेच नागराज काकांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुनचे किचनमध्ये लुडबुड चाढलो असते, परंतु काय कसं बनवायचं हे त्यालाही माहीत नसतं. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी विमलताई येतात. विमलताई पाहतात तर अर्जुन किचनमध्ये आहे हे पाहून त्यांना आश्चर्यच वाटतं. तर विमलताई अर्जुनला म्हणतात, दादा तुम्ही इथे? तर अर्जुन म्हणतो की हो, चहा बनवतोय. विमलताई म्हणतात, दादा तुम्ही बाजूला व्हा, मी चहा बनवते. अर्जुन म्हणतो, नाही नाही, तू नाही, आज मी बनवणार आहे, चहा बनवणार आणि त्यानंतर दुपारच जेवण, रात्रीच जेवण, हे सगळं काही मीच बनवणार आहे. त्यामुळे अगोदर चहापासून सुरुवात, अगोदर साखर टाकतो आणि मस्त गोड चहा बनवतो. तर आता विमलताई म्हणतात, नाही, अगोदर पाणी, त्यानंतर चहा पावडर आणि मग साखर आणि मगच तो चहा गोड बनतो. अर्जुन म्हणतो, हो हो मला माहीत आहे, मी आता बनवायला घेतोच, परंतु आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आज आहे रोज डे. विमलताई म्हणतात, म्हणजे? तर अर्जुन म्हणतो, रोज म्हणजे गुलाब, आज गुलाबाचा दिवस आहे आणि म्हणूनच हे सगळं काही डेकोरेशन केलेलं आहे. आता विमलताईंच्या डेकोरेशन हेही काही लक्षात येत नसतं. विमलताई म्हणतात, म्हणजे? तर अर्जुन म्हणतो, सजावट, ही सगळी सजावट केली आहे. तर विमलताई अर्जुनला म्हणतात, दादा तुम्ही सगळंच काही छान केले, परंतु ते मध्ये जे काही बोलताय ना ते मात्र काही कळत नाही, बाकी सगळं छान आहे. तर त्यानंतर आता कल्पना ताई येतात. त्या मोबाईल पाहत असतात, त्यांचा काही लक्ष नसतो आणि त्या विमलताईंना आवाज देत म्हणतात, विमल माझ्यासाठी कॉफी. तर अर्जुन म्हणतो, मी बनवणार. आता विमलताई म्हणतात, अर्जुन दादा तुम्हाला जमणार आहे का? तर अर्जुन मनाशीच म्हणतो, अजूनपर्यंत चहाच जमला नाही, तर कॉफी कशी बनवायची? तर विमलताई आता अर्जुनला कॉफी बनवायला शिकवतात आणि म्हणू लागतात, दादा त्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर टाका. आता अर्जुन 1.5 चमचा समजून 3 चमचे कॉफी पावडर टाकतो. तर विमलताई म्हणतात, 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा. अर्जुन म्हणतो, कळालं. आता अर्जुनने कॉफी बनवायला घेतलेली असते, परंतु गॅस काही ऑन केलेला नसतो. विमलताई म्हणतात, दादा गॅस? तर अर्जुन म्हणतो, आहे. तर विमलताई म्हणतात, अहो चालू तर करा. आता अर्जुन गॅस चालू करतो आणि त्यानंतर कॉफी बनवतो. आता कॉफी पावडर टाकलेलीच कॉफी फक्त तो कल्पना ताईंना घेऊन येत असतो. विमलताई आता अर्जुनला त्यामध्ये साखर टाकायला आठवण करून देत असतात, परंतु अर्जुन काही ऐकून न घेताच तशीच कॉफी नेऊन कल्पना ताईंना देतो. आता कल्पनाताई कॉफीचा एक घोट पिऊन पाहतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की त्यामध्ये तर साखरच नाहीये. कल्पनाताई म्हणतात, विमल अग, परंतु त्यावेळी त्या पाहतात तर त्या ठिकाणी अर्जुन असतो. कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, कॉफी तू बनवली आहेस? अर्जुन म्हणतो, हो, आजची कॉफी मी बनवली आहे. तर विमलताई म्हणतात, आणि हे सगळं डेकोरेशन सुद्धा दादांनीच केलं आहे. आता अर्जुन त्यामध्ये असणारे एक पिंक गुलाब घेतो आणि कल्पना ताईंना देत म्हणतो, मम्मा तुझ्यासाठी पिंक रोज आणि रेड रोज आहे, ते माझ्या बायकोसाठी. आता विमलताई पाहतात तर सायली
अगदी अर्जुनच्या स्टाईलमध्ये अर्जुन सारखेच कपडे वेअर करत कोर्टात जायला आपली बॅग घेऊन आलेली असते. आता ऑफिस आणि कोर्ट ही जबाबदारी सायलीने स्वीकारलेली असते. आता अर्जुनच्या स्टाईलप्रमाणे सायली सोप्यावर येऊन बसते आणि ऑर्डर देत म्हणते, माझा चहा रेडी आहे का? तर अर्जुन म्हणतो, हो बनवतच आहे. असं म्हणत तो इंग्लिशमध्येच बोलत असतो. त्यावेळी सायली म्हणते इंग्लिश. अर्जुन म्हणतो, सॉरी, हो बनवतच आहे, फक्त 2 मिनिट लागतील. असं म्हणत अर्जुन किचनमध्ये जातो आणि चहा बनवण्यासाठी शेवटी विमल ताईंचीच मदत घेतो. आता अर्जुनची ती धावपळ पाहून सायलीला हसायला येत असतं. परंतु कल्पना ताईंना मात्र यांचं काही कळालेलंच नसतं. एकीकडे अर्जुन किचनमध्ये तर दुसरीकडे सायलीच्या हातात अर्जुनच्या ऑफिसची बॅग. आता नक्की यांचं काय चालू आहे हे कल्पना ताईंनाही कळत नाही. परंतु या दोघांच जे काही चालू असतं त्यामुळे घरातील सर्वांना मात्र मज्जा येणार एवढं मात्र नक्की. आता सायली अर्जुनच्या चहाची वाट पाहत असते. आता अर्जुनची चांगलीच तारांबळ उडालेली असते. आता विमलताई अर्जुनला कशी चहा बनवायची हे शिकवत असतात आणि त्याप्रमाणे अर्जुनने चहा तयार केलेला असतो. फायनली अर्जुनचा चहा बनलेला असतो. आता अर्जुन सायलीसाठी चहा घेऊन येत म्हणतो, यू आर टी. सायली म्हणते इंग्लिश. अर्जुन म्हणतो, तुमचा चहा. असं म्हणत आता अर्जुन सायलीच्या हातामध्ये चहाचा मग देतो. तर कल्पनाताई म्हणतात, सायली, अर्जुन काय चाललंय हे? तुमच्यामध्ये काही खेळ चालू आहे का? तर त्याचवेळी रविराज सर आणि प्रतिमा ताई येतात. रविराज सर म्हणतात, हे मी काय पाहतोय सायली? अर्जुन, सायली तू इथे बसलीस आणि अर्जुन तुझ्यासाठी चहा देतोय. तर कल्पनाताई आणि सर्वजण सायली अर्जुनकडे पाहत असतात. तर प्रतिमा त्या म्हणतात, सायली तुला बरं वाटत नाहीये का? तर सायली म्हणते, नाही प्रतिमा, मी अगदी ठीक आहे, परंतु आजपासून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची चाचणी सुरू झाली आहे. म्हणजे गृहदक्ष असण्याची कर्तव्य त्यांना पार पडता येतात की नाही हे आपल्याला पाहायचे आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना सायली सुभेदार बनायचे आहे आणि म्हणूनच हे सगळं काही चालू आहे. आता मात्र सर्वजण विचार करू लागतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत अर्जुन म्हणू लागतो, मी माझ्या बायकोला चॅलेंज केलं आहे की तिने काही दिवस ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बनावं आणि माझी ऑफिसची सगळी काम तिने हँडल करावीत आणि मी सायली सुभेदार होऊन घरची काम अशी चुटकीशी करणार आहे. असं म्हणत आता अर्जुनचा ओव्हर कॉन्फिडन्स काही अजूनही संपलेला नसतो. तर त्याचवेळी आता सर्वजण एकत्र चहा कॉफी एन्जॉय करत असतात. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, तुला डबा मिळणं मुश्किल आहे. हा अर्जुन म्हणतो, का डबा? तर मिळणारच, पटकन बनवतो डबा. असं म्हणत आता अर्जुन किचनमध्ये जातो आणि पुन्हा एकदा त्याची तारांबळ उडालेली असते. कसा बसा अर्जुनने डबा तर बनवलेला असतो आणि सायलीच्या हातात देत म्हणतो, हे घ्या तुमचा डबा. तर आता सायली म्हणते, बरं तुम्ही जो काही माझा अर्धवट डबा बनवलाय ना त्यासाठी 100पैकी तुम्हाला फक्त 20 गुण मिळू शकतात. आता हे सगळं काही प्रिया लपूनच पाहत असते. आता सायली अर्जुनची ही अदलाबदल नक्की कोण विजयी ठरणार? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.